नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. मुंबईत गाडी भरून आपण आलो होतो पुण्याला, कारण गाडीचं सायलेन्सरचं काम करायचं होतं. सायलेन्सर खोलायचं होतं, ते पुण्याशिवाय कुठं होत नाही. अवस्थाच बघा, मिस्त्रीने सायलेन्सर घेतला, आपला खोलाय. ह्योच आहे बघा तो खाऊने. ह्याच्यामुळे आपल्याला महिना झालं ताप चालू आहे. ताप करायला दिला, मग चिंचवडला बघा पाठवून. आता म्हटली ती 4-5 वाजल्याशिवाय काय भेटत नाही. मग काय निघालो रावेत बोंबलत फिराय. नाश्ता करायचा होता. मग काय बघा, एक जण डाल खिचडी देत होता. म्हणलं लावूया दा नका आता डाल खिचडी. मग काय गाड्यानं तूप बीप टाकून बघा मस्त अशी डाल खिचडी तडका देऊन बनवली. मग काय लावला निबार रट्टा. फायनली संध्याकाळी 6 वाजता आपला सायलेन्सर आला बघा. इस्त्रीने केला बघा लगेच 10 मिनिटातच फिट. कोड बीड काढलं आणि म्हणलं आता जावा. शर झाला तो दुसऱ्या दिवशी गाडी खाली करायची होती, त्यामुळे लावलं बघा रिपीट मध्ये लगेच. यात गाडी उचलली होती, तिला डायरेक्ट धावलं बघा पारगाव खंडाळा. केमिकल टाकल्यामुळे सायलेन्सर मधनं लय घाण वास येत होता आणि त्यात लिकेज बी काहीतरी झालं होतं. आईला म्हणलं ह्यो काय खेळ झाला. आणखीन आता काय विचार करायची तयारी आपली नव्हती, त्यामुळे आपल्याला सकाळी पोचायचं. त्यामुळे लावलं बघा घाटाला रिपीट. आणि वाघ पोचला की बघा आणेवाडीच्या टोल नाक्यावर. तिथं काहीतरी लपड झालं तर सर्व्हर डाऊन झालं, त्यामुळे सगळ्या गाड्या जाग्यावर स्टॉप. ट्या 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 हॉर्न वाजवायची सोडते का कारवाली. इकडे काय थांबायचं नव्हतं, आपल्याला कपडे घ्यायचे होते आणि लगेच निघायचं होतं. कपडे घेतली, भुका जाम लागल्या तर म्हटलं बाहेरच जेवण करूया. इंडियात भावानं आपले हॉटेल टाकले, हॉटेल सिंहगड. मग काय त्याला उमरत मधनच फोन केला होता, म्हटलं जेवण लावून ठेव बाबा. आलं की बघा आपलं ताट खरडा, मटण, खिमा, तांबडा पांढरा रस्सा कसा आहे. मग काय 2 हात माग करून लावला की बघा रट्टा. मटण खाताना रस्सा पेल्याशिवाय आपल्याला काय दम निघत नाही. पांढरा रस्सा तर भावाचा असला भागा टॉप होता. हा 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 फिलिंग ढगात ना दुखळा नाद्या बाद विषय. वन उरकून बघा मारली कल्टी. 12:30 पावणे 1 झाल्या कराडत. आपल्याला सकाळ पोचायचं होतं. आता म्हटलं दाबून वडलंय, झोप तेवढी आला नको. ऑर्डर आलो, काटा केला, 30 किलो माल आला. 2 घाट घेतलं बघा आणि खड्ड पास करून बेळगावला जायला बघा आपल्याला वाजले 4. झोप यायला लागली, त्यामुळे तासभर बेळगावात पडी मारली बघा. लावलं रिबीट. कारवाड मध्ये सूर्य देवतानं दिलं बघा आपल्याला दर्शन. उबळीला आलो बघा, डिझेल टाकी फुल केली. तिथं आपली कार्यकर्ती भेटली. आलो तर भली मोठी लाईन लागली. आईला म्हटलं झाला का गोळ. 4-5 गाड्या ठोकल्या होत्या बघा ट्रॉली जाऊन ट्रॅक्टरच्या. हुका असल्यामुळे इकडे काय दिसत नाही, त्यामुळे भावाने इकडे जरा सेफ्टीनं गाड्या चालवत जावा. 5 गाड्याचं वाटोळ झालं होतं राव. हावेरीला आलो बघा, चित्रांनाव लावला दणका. पुण्याचा बघा कारवाला माल भरून चालला. त्याला म्हटलं झाकून ठेव बाबा, आता सेल टॅक्स वाली धरतीली. दिवसभर गाडीच्या नरडीव अक्षरशः पाय दिला होता बघा. चला की वाघ बघा बेंगलोरला. कसा आहे. 4 वाजले बघा पार्टीच्या दारात पोचायला. नाश्ता केल्यापासून कुठंच थांबेली नव्हती, त्यामुळे चहा मारला बघा. वर पार्टीवाला म्हटला इथं खाली होणार नाही, इथनं 5 किलोमीटर हॉस्पिटल आहे, तिकडं होईल. चल बाबा म्हणलं. मग बेंगलोर मध्ये सिटीत सुद्धा झाडा आहे बघा. नाही तर आपल्याकडे जे रांडची तोडते ती पाक. वर इथं ट्रॅफिक मध्ये काहीतरी राडा झाली धराधरी. उचलो हॉस्पिटलला झाली बघा गाडी खाली. आज काय आपल्याला गाडी भरायची नव्हती, उद्याच भरायची. तर भावना कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. जाता फॉलो तेवढं करून जावा राव.